श्रीपाद श्री वल्लभ चरितामृतसार अध्याय 4. श्रीपाद प्रभूचे सर्व व्यापकत्व. एकदा बापनाचार्युलू श्रीपाद प्रभूंना म्हणाले, श्रीपादा, तू 3 वर्षाचा आहेस, परंतु मोठ्या माणसासारखे बोलतोस. सर्वाबद्दल माहिती असावयास तू सर्वज्ञ आहेस काय? यावर बालक श्रीपाद हसून म्हणाले, मी 3 वर्षाचा आहे असे तुम्हास वाटते, परंतु मला तसे वाटत नाही. माझे वय अनेक लक्ष वर्षाचे आहे. मी या सृष्टीच्या उत्पत्तीच्या अगोदर होतो आणि प्रलयानंतर सुद्धा राहणार आहे. सृष्टीच्या निर्मितीचे वेळी मी होतो. माझ्याशिवाय सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि लय होऊच शकत नाही. मी साक्षीभूत होऊन सर्व व्यवहाराचे अवलोकन करतो. यावर बापनाचार्युलू म्हणाले, श्रीपादा, लहान मुलांनी आपण चंद्रमंडळात आहोत असा केवळ विचार केल्याने आपण चंद्रमंडळात आहोत असे होत नाही. प्रत्यक्ष अनुभव असावा लागतो. सर्व ज्ञान, सर्व व्यापकत्व, सर्व शक्तितत्व हे केवळ जगनियतांचे लक्षण आहे. यावर श्रीपाद प्रभू म्हणाले, मी सर्वत्र स्थित असणारे आदितत्व आहे. प्रसंगानुसार मी व्यक्त होतो. मी सर्वव्यापी आहे. ज्ञान विज्ञान माझ्या चरणाशी लीन आहेत. माझ्या केवळ संकल्पाने ही सृष्टी निर्माण झाली. मी सर्व शक्तिमान आहे. यात आश्चर्य काय? यावर पिता अप्पलराज शर्मा म्हणाले, बाळा श्रीपादा, बालपणापासून तू आम्हास एक कोडेच आहेस. तू वारंवार मी दत्तप्रभू आहे असे म्हणतोस आणि नरसिंह सरस्वती रूपाने पुन्हा एकदा प्रकट होईन असे म्हणतोस. पिटिकापुरममध्ये चे ब्राह्मण या भाषणाला मनचांचल्य, बुद्धिभ्रष्टता असे म्हणतात. पित्याचे हे वक्तत्व ऐकून बालक श्रीपाद म्हणाले, तात खरे सांगितले पाहिजे ना. नभोमंडळातील सूर्यास तू सूर्य नाहीस असे म्हटल्याने तो सूर्य नाही असे होईल काय? सत्य हे देश काळ अबाधित असते. श्रीपादाचे हे भाषण ऐकून पिता अप्पलराज शर्मा, आजोबा बापनाचार्युलू अगदी थक्क होऊन गेले. एकदा बालक श्रीपाद त्यांच्या घरी असलेल्या काळाग्नी शमन श्री दत्ताची आराधना करीत होते. त्यावेळी बापनाचार्युलू आजोबांनी श्रीपादांना विचारले, बाळा, तू दत्त आहेस का दत्त उपासक आहेस? तत्काळ श्रीपाद म्हणाले, आजोबा, ज्यावेळी मी दत्त आहे असे म्हणतो त्यावेळी मी दत्तच असतो. जेव्हा मी दत्त उपासक आहे असे म्हणतो त्यावेळी मी दत्त उपासकच असतो. मी ज्यावेळी मी श्रीपाद वल्लभ आहे असे म्हणतो त्यावेळी मी श्रीपाद वल्लभच असतो. मी जो संकल्प करतो तेच होत असते. हेच माझे तत्व आहे. श्रीपाद पुढे म्हणाले, आजोबा, तुम्ही आणि मी एकच आहोत. पुढील अवतारात मी अगदी तुमच्यासारखाच दिसेन. असे म्हणून श्रीपादांनी आपल्या आजोबाच्या भूमध्यावर 2 बोटे ठेवून स्पर्श केला. ते कुटस्थ चैतन्याचे स्थान आहे. काही क्षणातच बापनाचार्युलूंना हिमालयात निश्चल समाधीत असलेल्या बाबाजीचे दर्शन झाले. काही वेळातच ते प्रयाग महाक्षेत्रातील त्रिवेणी संगमात स्नान करीत असल्याचे दिसले आणि नंतर श्रीपाद प्रभू समोर उभे असल्याचे दिसले. हे स्वरूप काही क्षणातच कुक्कटेश्वराचा स्वयंभू दत्तात्रेयात विलीन झाले. त्याच्यातून एक अवधूत स्वरूप निघाले आणि त्यांना सुमती महाराणी भिक्षा घालीत असल्याचे दिसले. त्या अवधूताचे रूप काही क्षणातच महाराणी सुमतीच्या मांडीवर निजलेल्या तान्ह्या बाळात बदलले. पाहता पाहता ते बाळ 16 वर्षाचा युवकात रूपांतरित झाले. त्या युवकाने हुबेहूब बापनाचार्युले सारखेच परंतु संन्याशाचे रूप धारण केले. त्यांनी 2 नद्याच्या संगमात स्नान केले आणि बापनाचार्युलूकडे पाहत म्हटले, मला नरसिंह सरस्वती म्हणतात. हे गंधर्वपूर आहे. असे सांगितल्यावर स्वामींनी एक वस्त्र नदीवर पसरले आणि त्यावर बसून श्रीशैलास गेले. तेथून ते कर्दळी वनात गेले. तेथे अनेक वर्ष तपस्या केल्यानंतर ते कोपिनधरी महापुरुषाच्या रूपात प्रकट झाले. त्यांनी बापनाचार्युलूकडे पाहत म्हटले, माझ्या या रूपाला स्वामी समर्थ असे म्हणतात. थोड्याच वेळातच त्यांनी प्राणत्याग केला आणि त्यांची प्राणशक्ती वटवृक्षात गेली. त्यांच्या दिव्यात्मा श्रीशैलावरील मल्लिकार्जुनाचा स्वरूपात विलीन झाला. त्या परम पवित्र शिवलिंगातून ध्वनी उमटला, बापनाचार्युलू, तू धन्य आहेस. त्रिमूर्ती स्वरूप असणारा मी श्रीपाद, श्रीवल्लभ, नरसिंह सरस्वती आणि स्वामी समर्थ या 3 रूपात तुला अनुग्रहित करीत आहे. हा मंगलध्वनी ऐकून आणि दिव्य दृश्य पाहून बापनाचार्युलू स्तब्धच झाले.
त्यांना समोर निरागस चेहराचा 3 वर्षाचा हसरा बालक श्रीपाद दिसला. त्यांनी त्याला प्रेमाने उराशी कवटाळून धरले. त्यावेळी ते दिव्य तन्मय अवस्थेत गेले. त्या अवस्थेत किती वेळ गेला ते कळलेच नाही. त्यांनी डोळे उघडले त्यावेळी अग्निहोत्र करण्याची वेळ झाली होती. ते चटकन उठले आणि अग्निहोत्रात समिधा घालून नित्यप्रमाणे वेदामंत्र म्हणू लागले. दररोज एकदा मंत्र म्हणताच अग्नी प्रज्वलित होत असे, परंतु त्या दिवशी मात्र अनेक वेळा मंत्र म्हटल्यावर सुद्धा अग्नी पेटला नाही. आजोबा घामाने ओलेचिंब झालेले श्रीपादांनी पाहिले आणि अग्निकुंडाकडे पाहून म्हणाले, अरे अग्निदेवा, तुला आज्ञा करतो, तू आजोबांच्या देवाकार्यात अडथळा आणू नकोस. आणि आश्चर्य असे की त्या कुंडात अग्नी तत्काळ प्रज्वलित झाला. त्यावेळी श्रीपाद प्रभू म्हणाले, माझा संकल्पशिवाय आजोबासारखे महान तपस्वी सुद्धा अग्नी निर्माण करू शकत नाहीत. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये.